नमस्कार मंडळी, मी अथर्व आणि स्वागत करतो आणखी एका मोठ्याशा ब्लॉगमध्ये। तर आज आपण बघणार आहोत पुण्यातले बरेच काही गणपती। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कसा वाटला नक्की सांगा। हे स्टॉल वगैरे लावलेले आहेत, पूर्ण शनिवारवाड्याचा एरिया आहे। स्टार्टिंग पासून स्टॉल चालू झाले। इकडे पण गणपतीच आहे आणि इकडे लाल महल। पहिलेच दगडूशेठच्या पुढे मंदिर बनवलंय। सगळं बनवलेलंच आहे, नाही तर मोकळा असतो रोड इथला। गायमुख हे बनवलेलं आहे। पुढे आहेत आपले गणपती बाप्पा। सिल्वरमॅन हे आहे मेन दरवाजा, म्हणजे मेन एंट्री। आणि पहिल्या दिवसाची जो व्हिडिओ आहे तो लावला होता स्क्रीन वरती। गर्दी नाहीये इतकी पण जास्त नाहीये गर्दी। आता स्पष्टपणे दिसायला लागले, गर्दी नाहीये इतकी, दर्शन होईल। आजच्या नियम समारंभ आहे। आम्ही आता गणपतीच्या वरती जे अभिषेक पात्र आहे त्यात उरलेलं पाणी असेल ते खालच्या तांब्यामध्ये पूर्णपणे रिकामं करून ठेवा। कुणी एकाने केलं तरी चालेल। अभिषेक पात्र पुन्हा वरती ठेवून द्या। सगळ्यांनी 2-2 दाणे अक्षता लावायच्या गणपतीला। आपण आपल्याबरोबर फुलं दुर्वाकिंवा जे काही आणलेलं असेल ते गणपतीला वाहायचंय। त्यांनी आणलं नसेल तरी डिटेलिंग बघा। ते मैसूर पॅलेस बनवलेला आहे आणि हे आहे मंडईचा गणपती। फुलं बघा, ही आहे फुलांचे बाजार। तुळशी बागेतला गणपती आहे आणि वृंदावनचा देखावा केलेला आहे।
जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट सहर्ष स्वागत करत आहे. यंदाच्या वर्षी आपला बाप्पा वृंदावनामध्ये विराजमान झालेला आहे. माझा तिसरा गणपती. माझा दुसरा गणपती. फोर्टीन पर्यंत नाही इथं महालक्ष्मीचं मंदिर साकारलंय इथं तांबे जोगेश्वरी. वैष्णवी मातेचं देवी गुप्तगड गेले पूर्ण पाण्यात मध्ये आहे. श्रीमंत हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगीन गणपती ट्रस्ट. गर्दी तर खूप होती कारण कार्यक्रम चालू होता ना आत्ताच चालू झाले दर्शन मगाशी बंद होतं. सेवारत विद्येचं माहेरघर पुणेचं पुस्तकाने घर बनवलंय आणि जे सेवेकरी आहेत जसं की झाडण काढणारे असतील डॉक्टर किंवा कचरा गोळा काढणारे सगळ्यांच्या संकल्पनेतून सजावट केलेली आहे. अखिल मंडई गणपती मंडळ त्याची एंट्री. गर्दी आता खूप झाली दुपार झाली त्यामुळे. भैया इथे काढ.